नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी मित्र लखन माने या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांचे सहर्ष स्वागत करतो. आता आपण मोडलीम येथे या टोमॅटोच्या मार्केटमध्ये आलेलो आहे. आपण सध्या मतीनबाई मोहोळकर या टोमॅटोच्या आपण या कंपनीमध्ये सध्या आलेलो आहे. आपल्या बरोबर मतीनबाई आहेत. मला सांगा, एकंदरीत आजची मार्केटची परिस्थिती काय आहे? किती गाड्या आवक आहे सध्या? आज मार्केटमध्ये साधारण 10 ते 12 गाड्याची आवक आहे. आणि बाजारची जर परिस्थिती जर सांगाल तुम्ही तर 20 रुपयापासून 25 रुपयापर्यंत आजचे बाजार आहेत. आजचे बाजार आहेत आवक आहे. आणि शेतकरी पण त्या प्रमाणामध्ये आपल्याकडे मोठ्या प्रमाणात येत आहेत. हो, नक्कीच. या मार्केटमध्ये सध्या आपण जे नाटा म्हणतो किंवा कमिशन असेल किंवा कुठला तरी आडत लावलेली जाते, ती कुठली काय आहे का आपल्याकडे सध्या? इथं कृषी उत्पन्न बाजार समितीने गेले 7 वर्ष झाले आडत बंद केलेली आहे. त्यामुळे मोडलीम मार्केटमध्ये 1 रुपया ही शेतकऱ्यापासून आडत कापली जात नाही. फक्त हमाली तोलाई जे काय तेवढंच फक्त लागलं जातं. एकंदरीत काही खर्च नाही मार्केटमध्ये. एकंदरीत असं सांगितलं जात होतं की मोडलीम मार्केट सध्या जास्त आहे, म्हणजे साधारण 30 रुपयापर्यंत मार्केट गेले. ही बातमी खरी आहे का? एखाद्या संदर्भामध्ये मार्केट सध्या स्थिर कुठपर्यंत राहिलेलं आहे? मार्केटची परिस्थिती बघा, साधारण तर आता ह्या 2-3 दिवसात 25-26 रुपयापर्यंत बाजारची परिस्थिती होती. कारण ज्या शेतकऱ्याचे 5-10 कॅरेटचे वक्कल होते त्यांनी 25च्या ऐवजी 26 रुपये आम्हाला म्हणले दर करा, तर त्यावेळेस आपण त्यांना 26 रुपयाप्रमाणे पट्टे दिलेले आहेत. तर एकंदरीत मार्केटची परिस्थिती यापुढे कशी राहू शकते? काय मार्केटची सध्या तरी सगळीकडे आवक कमी आहे, पावसाचा जोर आहे, त्यामुळे बाजार टिकून राहण्याची शक्यता 100% आहे. म्हणजे अजून काही कंपन्या चालू होणार आहेत मार्केट मधल्या, या संदर्भामध्ये काय अपडेट त्याला आपण? साधारण 25 तारखेपर्यंत बऱ्यापैकी पार्ट्या इथे येतील. कारण रक्षाबंधनचा सण हा युपीत मोठा असतो, त्यामुळे त्यांना लेबर वर्क मिळत नसल्यामुळे ते पार्ट्या इथे यायला विलंब लागलेला आहे यावर्षी. तर साधारण 25 तारखेपर्यंत त्या पार्ट्या इथं सगळ्या येणारच आहेत. त्यानंतर रेट कायम टिकून राहतील. जर आवक वाढली तर? आवकचं एवढं, कारण सुरुवातीचे माल संपणार आहेत ना. आज गेले 15 दिवस झालं मार्केट चालू आहे, तर पहिले माल सुद्धा थोड्या आता कमी कमी होत जाणार आहेत ना. नवीन मालाची मागणी पुढे राहणारच आहे आणि व्यापाऱ्यांना चांगल्या मालाची पुढे मागणी असल्यामुळे दर टिकून राहण्याची 100% एकंदरीत मला सांगा, काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की काही शेतकऱ्यांमध्ये नाराजी की बाबा पट्ट्या ह्या आपल्याला रोख स्वरूपामध्ये दिल्या जात नाहीत किंवा एखादा दुसरा दिवस दिला जातो. या पट्ट्या आपण कंटिन्युअसली एक दुसरा दिवस ठेवून आपण देतात काय? हो, 1-2 दिवसात पट्ट्या आम्ही इथं क्लिअर करतो. म्हणजे एक दिली तर ही पुढची, म्हणजे एक दुसरा दिवसाचा गॅप. कारण काय होतं, संध्याकाळचं मार्केट असल्यामुळे पट्ट्या ताबडतोब देणं होत नाही, तर दुसऱ्या दिवशी सकाळी जरी शेतकरी आला तरी आम्ही दुसऱ्या दिवशी पट्ट्या देतो. म्हणजे ठीक आहे. शेतकरी मित्रांनो, आपण बघताय की हे मतीनबाई आहेत आणि यांनी सांगितलं की मार्केटची खरी परिस्थिती काय आहे किंवा मार्केट या लेवल दरापर्यंत 25 ते 26 रुपयेपर्यंत चांगल्या मालाला दर मिळतोय. आणि एकंदरीत नाटा किंवा आडत असेल, कमिशन असेल, या मार्केट कमिटीनं पण निर्णय काय ठरवून दिलेले आहेत. त्यामुळे इथं कुठलीही नाटा वगैरे काय घेतला जात नाही. आणि खरं तर चांगली मार्केटची परिस्थिती आपण बघताय की 8 ते 10 गाड्या सध्या मोठ्या गाड्या भरून जातात. मोडलीम हे खरं तर एक टोमॅटोसाठी सीझनसाठी खरं तर मोठं मार्केट मानलं जाणार आहे. त्यामुळं खरं तर चांगला रेट आणि चांगल्या मालाचे आपल्याकडे, मला सांगा की कुठल्या कुठल्या टोमॅटोच्या व्हरायटी आपल्याकडे येतात? आपल्याकडे आता सध्या तर आपल्या पार्टीला 2048 सिजेंटाची जी व्हरायटी आहे ते, आणि साहू म्हणून जो देशीचा जो व्हरायटी आहे, त्या 2 व्हरायटी आता तर सध्या आमच्या पार्ट्यांना भरपूर मागणी त्या 2 व्हरायट्यांना. एकंदरीत काही शेतकरी मित्रांनो, एक प्लस पॉईंट होता की बऱ्याच शेतकऱ्यांना टोमॅटोची लागवड किंवा टोमॅटोचं मोडलीम मार्केट हे प्रत्येक वर्षी कुठल्या महिन्यात चालू होतं आणि आपण लागवड कुठल्या महिन्यात करायला पाहिजे, कारण आपल्याला पण ह्या मार्केटला खरं तर आपला टोमॅटो घेऊन येता यावा, यासाठी मला सांगा की आपण प्रत्येक वर्षी कुठल्या महिन्यामध्ये मार्केट चालू करता, त्या अनुषंगानं काही शेतकऱ्यांना त्याच्या लागवडी करायला? मार्केटमध्ये 1 ऑगस्टला प्रत्येक वर्षी मार्केट चालू होतं. म्हणजे साधारण याच्या लागवडी जूनच्या पहिल्या आठवड्यातल्या लागणीचे माल ऑगस्ट मध्ये चालू होतो. ऑगस्ट मध्ये चालू होतो. म्हणजे साधारण मे मध्ये लागवडी करणं गरजेचं आहे, तरच आपल्या या मोडलीम मार्केटला आपण माल आणू शकता. आणि गेल्या वर्षीचे आपण थोडक्यात एक अंदाज घेऊ की गेल्या वर्षी ज्या परिस्थितीमध्ये मार्केट ढासळलं होतं, त्या अनुषंगाने आपण काय सांगाल की गेल्या वर्षी जेवढ्या लागणीचं प्रमाण होतं तेवढं यावर्षी आहे का? नाही, यावर्षी त्याच्या निम्म म्हणलं तरी चालेल. म्हणजे मार्केट म्हणजे, आणि यावेळेस काय झालेलं आहे, प्रत्येक टप्प्याटप्प्यात लागण झालेली आहे. कारण 4 जूनचा जो पाऊस झाला तो 15 दिवस पूर्ण पाऊस होता, त्यामुळे लागणी त्या 15 दिवसात झालेल्याच नाही.
एकंदरीत त्याच्यानंतरच लागणी झालेली आहे बऱ्यापैकी. एकंदरीत आपल्या भागामध्ये अजून खरं तर पावसानं सुरुवात केलेली नाही. जर आपल्याकडे पाऊस पडला आणि पावसामुळे काही बऱ्याच शेतकऱ्यांना जर प्लॉटला चटका बसला तरी आपल्या मार्केटची परिस्थिती काय राहू शकते पुढे एका अंदाजा ह्याच्यामध्ये? आता जर निसर्गावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. जर निसर्गाने साथ दिली तर काम एक नंबर होणार आहे. आणि शेतकऱ्याला आता दर्जेदार मालाची, गुणवत्ता मालाची मार्केटला डिमांड जास्त आहे. कारण जो तो पार्टी आहे, चांगल्या मालाला उठाव चांगला आहे आणि दरही 25 रुपयापर्यंत आहे. म्हणजे काही काळापर्यंत 25 रुपये, जर अजून इथं खर तर पार्ट्या आल्या किंवा इथं व्यापारी जर अजून 25 तारखेच्या आसपास आले तर अजून ही मार्केट वाढण्याची शक्यता आहे. कारण इथं रसिकच होणार आहे. मार्केटच्या गाड्या भरून प्रत्येकाला पाठवणं गरजेचं असल्यामुळं तेवढी आवक त्या प्रमाणामध्ये जर नाही आली तरी ही मार्केट वाढू शकणार आहे. आमच्या इथल्या पुढच्या शेतकऱ्यांना, म्हणजे बाहेर ज्या मार्केटला माल घेऊन जाणारे शेतकरी आहेत, त्यांना काय सांगाल? म्हणजे आपल्या या मार्केटचा पत्ता किंवा गाळा नंबर काय आपण देऊ शकाल का? मोडले मार्केट यार्ड मध्ये 27 नंबर दुकान आहे आपलं, भुसार बाजारपेठेत. आणि संध्याकाळी 5 वाजल्यापासून माल इथं आम्ही घ्यायला चालू करतो. आणि शेतकरी बेट आम्हाला टायमिंग मध्ये माल घेऊन येते. 5च्या पुढे मार्केट ओपन होतं. मार्केट ओपन. तर एकंदरीत मित्रांनो आपण बघताय की हे मुडलिमचं टोमॅटोचं मार्केट आपण बघितलं. आणि इथं काही मतीनबाई मोहोळकर म्हणून आपले व्यापारी आहेत, आपण यांच्याशी चर्चा केलेली आहे. आपण इथल्या डेली अपडेट आपण आपल्या ह्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचं काम करूया. आणि डेली जे मार्केट आहे किंवा जी आवक आहे या संदर्भामध्येही आपल्याला डेली अपडेट दिली जाईल. आपण इथं काही शेतकरी असतील किंवा काही आपले दुसरे व्यापारी असतील, आपण त्यांच्याशी चर्चा करणार. काही शेतकरी बांधव येतो आपला टोमॅटो घेऊन आलेत, आपण त्यांच्याशी काही चर्चा करणार आहे. तर एकंदरीत मला सांग दादा की आपलं कॅरेट किती घेऊन आलात? 40 कॅरेट आहे. 40 कॅरेट आणलेत. कुठून आलात? कंदरवरून आलोय. नाव काय आपलं? माझं नाव समीर पठाण. समीर पठाण. म्हणजे गेल्या वर्षी टोमॅटो होता का ह्या वर्षी? गेल्या वर्षी नव्हता, ह्या वर्षी मार्च मध्ये 1 एकर लावलं होतं. आता 3 एकर सध्या चालू. किती एकराचा प्लॉट होता आपला सध्या? आता 3 एकरचा आहे चालू. 3 एकर चालू. म्हणजे आता सुरुवात झाली. म्हणजे पहिल्याच वेळेस आला आपण. तर ठीक आहे. काय वाटतं एकंदरीत काय रेट मिळतो आता मालाला आपल्या? आता 25-26 आतापर्यंत भेटलाय. आता तिसरा तोडा आहे. म्हणजे पालवणीचा माल काढलेला आहे. पालवणीचा काढलाय माल. तर काय वाटतं एकंदरीत चांगलं मार्केट यापुढे आपल्याला भेटणार आहे किंवा आता सध्या जरी मार्केट 25 रुपयापर्यंत स्थिर असेल तर येत्या काळामध्ये काही व्यापाऱ्यानंतर मार्केट अजून प्लस होण्याची शक्यता आहे? त्यावेळेस काय एकंदरीत भावना आहेत? बाबा टोमॅटो केला आणि खरं तर चांगले पैसे होणार आहेत, कारण 3 एकरामध्ये बऱ्यापैकी माल निघणार आहे आपला साधारण. काय वाटतं एकंदरीत? म्हणजे 25 ते 30 रुपये तरी भाव भेटावा अशी अपेक्षा आहे. कारण 25 ते 30 रुपये जरी भाव भेटला तर चांगले पैसे होऊन जातात. चांगले पैसे. एकरी 1000 म्हणलं तर 3000 कॅरेट. 3000 आरामात. तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो बघताय की या दादाच्या चेहऱ्यावरती चांगलं समाधान आहे. कारण एक शेतकरी ब्रँडेड असला पाहिजे. कारण शेतकऱ्यानं फक्त कष्ट करणं हाच हेतू नाही, तर शेतकऱ्याकडे गॉगलही असला पाहिजे. शेतकऱ्याकडे सगळ्या मार्केटच्या परिस्थितीमध्ये आपण बघताय की शेतकऱ्याचं जगणंही ब्रँडेड असलं पाहिजे. मी वारंवार सांगत आलो की शेतकऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला ठेवा, सकारात्मक बघा, चांगली शेती करा आणि चांगलं विचार घेऊन आपण जर मार्केटला तर चांगले पैसे आपण घेऊन जाऊ शकतो. आपण बऱ्याच शेतकरी आहेत, कारण आपल्याला खूप वेळ झाला त्यामुळं काही शेतकरी बांधव गेलेले आहेत. तर आपण या अपडेट ज्या आहेत आपल्या मार्केटच्या आपण डेली आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे. तोपर्यंत आपण इथंच थांबतोय. आपला कृषी मित्र लखन माने हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, आपल्याला लाईक करा, शेअर करा. जर काही आपल्याकडे त्रुटी आढळल्या असतील किंवा काही आपल्याकडे विशेष मुद्दे असतील तर आपण कमेंट करून नक्की सांगा, ते सोडवण्याचा प्रयत्न आम्ही वारंवार करू. आपण इथंच थांबूया. धन्यवाद.